हाय हॅलो नमस्कार, मी निशा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळी ज्यावेळेस उठले आणि सकाळी तर सगळ्यात पहिले उठल्यानंतर दूध तापवायला ठेवत असते, तर दूध एकदम खराब होऊन गेलं. चहासाठी दूधच उरलं नाही. मग यांनी आणून दिली होती दुसरी पिशवी. तर मग आता ह्या दुधाचं काय करायचं, मग म्हणून म्हटलं की याचं पनीर करूया. कारण हे पण मी दूध तापवून ठेवलं होतं, पण कदाचित उन्हामुळे वगैरे खराब झालं असेल, त्याला फ्रीजमध्ये ठेवलं नव्हतं. मग आता 2 ते 3 पाण्यानंतर याला मी स्वच्छ धुवून घेतलं. आणि हे जे पनीर आहे हे पराठ्यांसाठी वगैरे वापरता येतं, किंवा कुठलाही पराठा केला तरी हे थोडंसं पनीर त्यामध्ये कुस्करून टाकलं तरी होऊन जातं. त्यामुळे मग मी असं त्याचं पनीरच करून घेतलं. आणि जे पाणी उरलेलं होतं ते मी झाडांनाच टाकून दिलं. तर कधी कधी होतं असं, शक्यतो पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर होत नाही असं दूध वगैरे खराब, पण उन्हाळ्यात शक्यता जास्तच असते. त्यामुळे आता मी फ्रीजमध्येच ठेवते त्याला रात्री झोपताना. मुली शाळेमध्ये गेल्या होत्या आणि सकाळची वेळ माझी खूप धावपळीची असते. आज मला किचन पण क्लिनिंग करायचं होतं, तर भांडे पण खूप सारे होते. तर आधी म्हटलं की भांडे घासून घेऊ, तोपर्यंत हार्पिक वगैरे फरशीला मी लावून ठेवलं. याच्याने काय होतं की सगळे जे काही तेलकट डाग वगैरे आहे, तेलाचे सगळे उडालेले, ते सगळे काही स्वच्छ होऊन जातात आणि ते मुरत आहे तोपर्यंत भांडे पण होऊन जातील. म्हणून सर्वात आधी मी सगळ्या किचनची जी फरशी आहे त्याला हार्पिक लावून घेतलेलं होतं. कारण की असं किती साबणाने निरमाने वगैरे घासलं तर ते निघत नाही. ते हार्पिक लावून ठेवल्यानंतर सगळे तेलकट सगळे डाग निघून जातात. ते एक छान आयडिया आहे आणि फरशी पण एकदम चकचकीत होते. तर ते मुरत होतं तोपर्यंत मी भांडे वगैरे घासून घेतले. कारण कसं उन्हाळ्यामध्ये म्हणजे दुपारी वगैरे काम करायला नको वाटतं. जोपर्यंत आपण 12च्या आत जेवढे कामं करता येईल तेवढे होऊन जातात. कारण ह्या खिडकीमध्ये माझं दुपारच्या वेळेला ऊन येतं आणि मग अजिबात थांबावं असं वाटत नाही. त्यामुळे सकाळी मी 12 वाजेच्या आतच सगळे कामं करून घेत असते आणि पटपट होऊन पण जातात. दुपारी मग थोडेसे दुसरे काही कामं असतील ते करता येतं, म्हणजे किचनमध्ये थांबायला नको, कारण खूपच जास्त ऊन येतं. आता इथे हार्पिक मी सगळ्या फरशीला व्यवस्थित लावून घेते आहे. त्यानंतर जी तारेची घासणी असते तिच्यावरच मी थोडासा निरमा टाकून घेतलेला होता आणि त्या तारेच्या घासणीने ते निरमा पण सगळीकडं चोळून घेतलेला होता. जरा 15-20 मिनटं ठेवून दिलं मी ते तसंच. त्यानंतर जे काही किचनच्या ओट्यावर माझी भांडी होती, मिठाचा डब्बा आणि छोटीशी अशी रॅक होती जिथे मी तेल वगैरे ठेवते, काही मसाले हे ते ठेवत असते, तर ते पण मी साईडला काढून ठेवलं. त्यानंतर मला काचा पण घासायच्या होत्या. खिडकीच्या काचा एवढ्या खराब नव्हत्या, पण धूळ वगैरे खूप जास्त येत असते त्यामुळे त्या एकदमच अशा खराब दिसत होती. आणि त्यानंतर जी जाळी असते खिडकीची तिला पण धूळ बसलेली होती, कारण इथे मागे सगळं कन्स्ट्रक्शनचे कामं चालू होते, त्यामुळे मग त्याची धूळ वगैरे यायची सगळी. आणि हे पण जे आहे आपण रोजच्या रोज म्हणजे हॉल बेडरूम वगैरे तरी पुसून घेतो, कपडा मारतो, पण किचनमध्ये असं रोज वर चढून पुसणं होत नाही. त्यामुळे मग ते धूळ आल्यानंतर ती चिकट अशी थर जमा होत जातो. त्यामुळे मी महिन्यातून 2दा तरी किचन क्लिनिंग करतच असते. आणि ते साफ होतं लगेचच्या लगेच, एवढं काही नाही म्हणजे राहत. थोडासा निरमा पावडर आणि थोडीशी तारेची जी घासणी असेल तिच्याने थोडंसं घासलं, हलक्या हाताने जरी घासलं ना तरी ते निघून जाते. एवढी धूळ नाही राहत, पण ते महिन्यातून 1दा किंवा 2दा तरी साफ केलं तर छान वाटतं. आणि आपण जास्त करून तर किचनमध्येच असतो. किचनमध्ये सगळा स्वयंपाक बनवा किंवा कुठलेही कामं असले तर किचनमध्येच असतो. त्यामुळे मग ते धूळ वगैरे बघायला नको वाटतं. ते जेवढं आपण क्लीन करू तेवढं आपल्या डोळ्यांना छान वाटत जातं. सगळी स्टाईल जी होती ती मी क्लीन केली. त्याच्यानंतर मी ओटा घासून घेतला. त्यानंतर गॅस पण मी घासला. त्याच्यावर मी थोडंसं हार्पिक टाकलं होतं, तर त्याच्यानेही ते क्लीन होऊन गेलं. कारण की एक जी शेगडी होती माझी ती मला माहीत नाही कशामुळे ती लालसर पडत चाललेली होती, तर ती हार्पिकने निघून गेली. आणि मग सगळा ओटा मी व्यवस्थित घासून घेतला. कारण की तिथे पण काही वेळेला असं होतं की आपण तेल वगैरे ठेवतो स्वयंपाक करताना, किंवा काही तूप हे ते असतं, त्याचे डाग पडतात आणि ते चिकट चिकट होऊन जातात. तर सगळं स्वच्छ केलं होतं किचन, पूर्ण जाळी वगैरे सगळ्या त्याच्या खिडक्या सगळं क्लीन झालं. त्यानंतर मला आता हॉल स्वच्छ करायचा होता.
कारण की म्हणजे सगळं स्वच्छ करून घेतलं ना की बरं पडतं. उद्या हॉल करण्यापेक्षा आजच करून घेऊया म्हटलं. म्हणून मी ज्या काही उशा होत्या त्यांचे कवर वगैरे काढून घेतले, ते मला मशीनमध्ये लावायचे होते. त्यानंतर मी हॉलमधली खिडकी क्लीन करणार होते. तिला पण मी असंच धुवून घेणार होते आणि जो कपड्याचा जो ब्रश असतो त्याच्याने चोळलं की सगळी धूळ वगैरे निघून जाते. तर जेवढे होतील तेवढे मी कुशन कवर सगळे काढूनच घेतलेले होते आणि म्हणजे पहिले मशीनमध्ये लावायला, आणि मग ते लावल्याच्या नंतर मी हे बाकीच्या गोष्टी करणार होते. तर जाळं वगैरे तर काही नव्हतं, पण आपण ज्यावेळेस क्लिनिंग करायला घेतो तर त्यावेळेस असो किंवा नसो जाळं, तरी पण आपण थोडंसं भिंतींवरनं झाडू वगैरे मारला तरी काही किडा किंवा काही थोडंफार स्पायडर वगैरे किंवा जाळं वगैरे असलं ते निघूनच जातं. खिडक्या जास्त करून खराब होऊन जातात कारण की धूळ बसतेच तिथे खिडक्यांमध्ये. आणि इथे मी मनी प्लांट लावलेला होता, तर मग त्यामुळे त्याच्यामध्ये निरम्याचं पाणी जायला नको म्हणून मी खूप खिडकी वगैरे बंद करून हे ते करून आधी साध्या पाण्यानेच त्याला हे केलं. त्यानंतर निरम्याच्या पाण्याने मी त्या खिडक्या घासून घेतलेल्या होत्या आणि ब्रशने चांगलं व्यवस्थित चोळलं तर ते सगळं निघून गेलं. हॉलमधली एवढी खिडकी जास्त खराब नव्हती झालेली, पण छान वाटत होतं. ते स्वच्छ आणि गारगार वाटत होतं, एकदम धुवायला पण छान वाटलं होतं. कारण की ना ह्या खिडकीमध्ये काय होतं की सकाळी दुपारी कबुतरे येतच असतात. मी बऱ्याचदा हकलते त्यांना पण ते येतातच. त्यामुळे मग ते खराब करतात आणि ते चांगलं नाही वाटत मग तसं आपण तिथे बसतो तर. त्यामुळे मी ते स्वच्छ करतच असते. हे आठवड्यातून एकदा तरी मी ह्या खिडक्या धुवत असते. जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी हे धुवतच असते. खिडकीची स्लायडिंगची आहे त्याच्यामुळे ते व्यवस्थित धुतलं जात नव्हतं किंवा हात पुरत नव्हता, म्हणून मी शक्यतो पाणीच मारत होते. पाणी मारल्यानंतर ती धूळ बरोबर खाली यायची आणि कपड्याने त्याला व्यवस्थित क्लीन केलं का ते स्वच्छ होऊन जात होतं. आणि पाठीमागे जे काही रॉड आहेत त्यांच्यावर पण पाणी मारलं होतं तर ते पण स्वच्छ होऊन गेले होते. पूर्ण खिडकी स्वच्छ धुवून झाल्याच्यानंतर त्याला थोडंसं हात टाकून मी सगळ्या किनारी वगैरे हे ते सगळं काही क्लीन करून घेतलं. म्हणजे खिडकी एकदम काचेसारखी छान दिसायला लागली होती. त्यानंतर आता याच्यामध्ये पण थोडंसं पाणी पडलं होतं, थोडंसं भिंतीवर पण पाणी पडलं होतं, ते पण मी कपड्याने नंतर पुसून घेतलं होतं. आणि जे काही सोफ्यावरचे कवर होते तेही मला मशीनमध्ये टाकायचे होते, त्यामुळे मी हे काढत बसले होते. बराच वेळ लागला मला हे काढायला, लवकर निघत नव्हतं कारण ते खूपच जास्त टाईट होतं. दोन्ही सोफ्यावरचे कवर काढून घेतले, मशीनला लावून दिले. फायनली माझा हा पाठीमागचा बेडरूम आवरून झालेला होता. खिडक्या स्वच्छ झालेल्या होत्या. त्यानंतर कपडे सुकत टाकले होते, मुलींचे शूज पण धुवून झालेले होते. जे कपडे आणले होते त्याच्या घड्या करायच्या होत्या. तर मग आंघोळीला जायच्या आधी मी सगळं टॉयलेट बाथरूम वगैरे क्लीन करून घेतलं. मग नंतर आंघोळ केली आणि बाथरूममध्ये जे हाताने धुवायचे कपडे होते ते पण मी धुवून घेतले आणि नंतर मी जेवायला बसले. तर जेवणामध्ये फ्लावरची भाजी, पापड आणि चपाती होती. तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. त्यासोबतच मी वरण भात पण घेतला होता गरम करून. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.